दिलेली आहे आणि असंच त्यांचं प्रेम माझ्यावरती राहो ही मी विनंती करतो. जय हिंद जय भारत. ना ऐका आणि जरा कृष्ण सातपुतेंनी पुणे. नमस्कार, मी कृष्णा सातपुते. आज मी आलो आहे कोल्हापूर या ठिकाणी खेळण्यासाठी वाटार या गावामध्ये. आणि प्रथमच रेनी सीझनची जी टुर्नामेंट चालू झालेली आहे MJ चषक 2024, त्यांचं मी मनापासून आभारी आहे की पहिल्यांदा तुम्ही वाटार या ठिकाणी चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेली आहे. आणि मी जास्त रबर बॉल खेळत नाही, परंतु विशाल कल्याणकर माझा दोस्त यांनी मला आमंत्रण दिलं खेळण्यासाठी. त्यांचं मी मनापासून आभारी आहे. आणि इथं आल्यानंतर ग्राउंडवरती असं वाटलं की ही क्लायमेट बघून, फॅन्स क्लब बघून, तर मला असं वाटलं की चला एक आपण एक खूप दिवसानंतर व्हिडिओ काढला पाहिजे. तर मन झालं म्हणून एक ब्लॉग शूट करत आहे. तर तुम्हाला सर्वांना मी विनंती करतो की हा ब्लॉग शेवटपर्यंत बघून या टुर्नामेंटचा रेनी सीझनचा आनंद घ्यावा. पण घे ना आता फोटो काढतो. तर मित्रांनो, आता पाऊस चालू झालेला आहे आणि तिथं नेट प्रॅक्टिस चालू आहे रबर बॉलची. तर आता मी विचार करतो की जरा नेट प्रॅक्टिस केली पाहिजे, बॅटवरती बॉल घेतलेली पाहिजे. कारण काल 2 मॅचमध्ये चांगली बॅटिंग झालेली आहे विदाऊट पाऊस. आता पाऊस चालू झालेला आहे, पण पावसाचा जजमेंट येण्यासाठी नेट प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. तर चला नेट प्रॅक्टिस. हां, हे आमचे मित्र संदेश पार्टे, 7-8 वर्षांनी मोठे आहेत माझ्यापेक्षा. मी आता 22 वर्षाचा आहे आणि संदेश पार्टे 45 वर्षाचे आहे. तरी यांचं क्रिकेट अजून देखील खूप बाकी आहे आणि खूप प्रोत्साहित करतात नवीन खेळाडूंना. असंच पुणे जिल्ह्यातले प्लेअर तुम्ही तयार करत राहत. खूप मनापासून आभार आहे तुमचा. आणि संदेश सरांचं देखील खूप मनापासून आभार आहे. त्यांनी मला टेनिस क्रिकेटमध्ये पुण्यात आल्यानंतर खूप साथ दिलेली आहे आणि असंच त्यांचं प्रेम माझ्यावरती राहो ही मी विनंती करतो. जय हिंद जय भारत. ना ऐका आणि जरा कृष्ण सातपुतेंनी पुण्यातल्या नवीन नवोदित खेळाडूंना चान्स द्यावा. चड्ड्या VS 5 टी-शर्ट तुला तरी देणार आहे काय माहिती. तर आत्ताच संदेश सरांनी शब्द दिलेला आहे. त्यांचा जो ब्रँड आहे KSचा, तर त्यांनी टी-शर्ट किती आणि तुम्ही लाईव्ह चालू आहे किती काय काय देणार आहे, काय स्पॉन्सरशिप करणार आहे मला पावसाचं सांगा. 4 टी-शर्ट, 4 जॅकेट, 4 ट्रॅक पॅन्ट, 4 शॉर्ट्स. आणि तुम्हाला काय तुमची इच्छा आहे? खूप वर्षानंतर लुटण्याचा वेळ आलेली आहे. तरी बघूया मित्रांनो, तुम्ही देखील बघत आहात काय देतो काय. मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये 100% दाखवून मी सांगतो. मुद्दा मला प्रॅक्टिस करण्यासाठी बोलवलेला आहे. बॅट देताना हसत आहे. तर बघूया काय होतं. कुठे कुठे चटके लागतात. आणि त्यानंतर पट्टेबाजी कडक 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 दावा देऊन गेले आहे. खूपच लांबीमध्ये जातात, परंतु हार मानत सर आमचा पावसाळी मॅचचा आनंद घेण्यासाठी सगळे फॅन्स क्लब छोटे मोठे सगळे आलेले आहेत. त्यांचं मनापासून आभारी आहे. फॅन्स क्लब बघा उद्या मस्त लागला आणि आमचे अफजल भाई टीमचे मॅनेजर बघा किती एन्जॉय करतात पावसाळी क्रिकेटचा. पावलीची मॅच 1 बॉल 1 6 आलेली आहे आणि पप्पूराम पुढे आपली बॅटिंग आलेली आहे. नितीन 6 मारणार. तर बघूया काय होते. आमची बॅटिंग आलेली आहे. तर आता मला थोडं निकॅप वगैरे घालावे लागेल आता, कारण पावसाळी क्रिकेटमध्ये निकॅप घालणं खूप गरजेचं आहे. हा हा 1 बॉल 6 रन 1 बॉल 6 रन. कमॉन कमॉन बच्चे लोग ताली बजाओ ताली बजाओ.
आणि हा हेलिकॉप्टर आणि ही मॅच जिंकलेली आहे अपोजिशन. चला मित्रांनो, आता आमची बॅटिंग आहे. बघ त्यांनी बाउंड्रीचे बाहेर. तर मित्रांनो, क्वार्टर फायनलची मॅच जिंकलो. आता सेमीफायनल चालू होती. खूप पाऊस चालू आहे. मी जशी क्वार्टर फायनल संपले तसं मी गाडीमध्ये आहे. आता फुल पाऊस चालू आहे. चला, रेनी सीझन आहे. रेनी सीझनचा आनंद घेतलाच पाहिजे. तर आता सेमीफायनल चालू होते, त्याच्यानंतर लगेच फायनल आहे. तर बघूया, एन्जॉय करूया. अतिशय खतरनाक षटकार बॅटला लागलेला चेंडू अरे बाबा काय पुन्हा एकदा सुंदर असा अतिशय सुंदर असा हिशोबाने अतिशय सुंदर असा षटकार चेंडू आणि शॉट करण्यासाठी पुन्हा एकदा अतिशय सुंदर गेल्या 6 चेंडूमध्ये पाहूया. परंतु या चेंडूबाजी पट्टा तर मित्रांनो, अशा पद्धतीनं फायनलमध्ये पोहोचलेलो आहे. आणि 4 ओव्हरची मॅचमध्ये 48 चेस होते करायचे होते. तर आता आम्ही ते जिंकलेलो आहे. आता फायनल चालू होईल थोड्याच वेळात मृत्युंजय या टीम बरोबर. चांगली टीम आहे. गोलंदाजीसाठी आले शुभम माने. यांचं देखील स्वागत केलंय. चेंडूला पाठवलंय सीमा पार. कमान आहे उचलून घे हवे दुनिया दुकान आहे. जगणे निरंतर म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागते. अजून एक रब्बर बॉलची मानाची स्पर्धा लवकरच या स्पर्धेची या स्पर्धेची डेट आपल्याला करणार आहे. आणि सोलापूर विभागातील केला गेला 15 धावा. कितीचं टार्गेट अफजल आपल्याला? 7-6. तुम्ही पण आहे ना. काय होईल भाज्या? आता 16 बॉल मध्ये 7-6 राहिलेले आहेत. टार्गेट धरलं होतं, अफजल भाईने सांगितलं होतं मॅक्झिमम 10-6 मारा. आता 3 तर 6 आणि चॅम्पियन बनायचं असेल तर चॅम्पियन प्रमाणे लागावं लागेल. या मॅच मध्ये मोठा आव्हान आहे. आम्ही ज्या नावाने खेळण्यासाठी आलो आहे, DS पाटील हे आमच्या संघाचे ओनर. तर पहिल्यांदा ही टुर्नामेंट कोल्हापूर जिल्ह्यात चालू झालेली आहे रबरची. काय वाटते तुम्हाला?
टुर्नामेंट अतिशय चांगली झाली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच पावसाळी रबर बॉल स्पर्धा घेतलेली आहे. MJ चषक महेश जगताप आणि अविनाश दबडे अमोल या सगळ्यांच्या सहकार्याने स्पर्धा होत आहे. यात माझ्या संघातून येणारे कृष्णा सर यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. महत्वाचं म्हणजे काका मी रबर बॉल जास्त खेळत नाही, परंतु विशाल आणि तुमच्या बोलण्यावरून आलेलो आहे. खूप आनंद घेतला मी सुद्धा रेनी सीझनचा. आता फायनल सर विशाल सरांच्या माध्यमातून तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट झाला त्याबद्दल मी तुमचं खूप खूप अभिनंदन करतो आणि पुढल्या वेळेला तुम्हाला निश्चित ह्या ग्राउंडवर टेनिससाठी मी आणणार. नक्की नक्कीच. बहुत अच्छा बैटिंग किया है, लगभग 5-6 रिकॉर्ड बनाया है फाइनल में और खुद की 50 बनाई है. पूरे टूर्नामेंट में बेस्ट ऑफ बैट्समैन तो 100% देंगे. इतने लंबे लंबे 6 मारे और मैं सोच रहा हूँ जितना ज्यादा विकेट गीला हो बारिश में अच्छे बैट्समैन है. तो वंस अगेन बैटिंग क्या बोल रहे हैं, ये टूर्नामेंट पहला ही मतलब साल है रेनी सीजन का, इतना बड़ा सक्सेस. क्या बोलोगे ये जो MJ बहुत सक्सेसफुल हूँ मैं क्या कृष्णा सर ने मेरी तो मैं कृष्णा सर का ट्रेनिंग के बारे में बोलेंगे तो बहुत अच्छा बारिश आया और हमारा थोड़ा फायदा हुआ. यस्टरडे बारिश नहीं था, हमने ग्रुप में हरा दिया इनको हमने, लेकिन हम सोचे कि अभी बारिश हो रहा है तो वासिक भाई अच्छा बैटिंग करेंगे. बहुत अच्छा बैटिंग किया. हम लोग अभी सकते हम लोग थोड़ा टेंशन रेनी सीजन में कम खेलता हूँ. वासिक भाई ये टूर्नामेंट में विशाल ने मेरे को बुलाता है तो मैं बस एंजॉय करने आया था. बहुत एंजॉय भी किया और ये मेरा ब्लॉग है, फर्स्ट ब्लॉग है रेनी सीजन का जो मैं अभी बना रहा हूँ. सबको पसंद आया होगा. जेवढे भी आपले कोल्हापूरचे फॅन्स असतील, कशी वाटली टूर्नामेंट तुम्हाला सगळ्यांना? हा ब्लॉग आता आज रात्री अपलोड होणार आहे. तर कृष्णा सातपुते ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती जाऊन सबस्क्राईब करून ह्या ब्लॉगला शेअर करा आणि लाईक करा. मान्य श्री महेश जगताप MJ चषक 2023 च्या बक्षीस समारोह कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले आमचे मित्र प्रामुख्याने ठराविक लोकांनी जे आम्हाला अश्वमेधचा कृष्ण सातपुते यांना वन साइड हरवल्यामुळे मला खूप चांगलं फिलिंग होतंय आणि अशी बरीच लोकांनी हे ग्राउंड मोठं करण्यासाठी मला खूप आनंद होत आहे. जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेला अचानक स्वरूप आलेलं नाही. याच्या पाठीमागे कृष्णा सातपुते सर असतील, पप्पू रांगोळे सर असतील, जे काय त्यांचे खेळाडू आहेत त्यांनी त्यांची टीम घेऊन इथे समोर यायचा. द्वितीय क्रमांक ट्रॉफी मान्य श्री विजयसिंह माने भैयासाहेब यांच्या हस्ते सुपूर्द करावी अशी मी त्यांना विनंती करतो. द्वितीय क्रमांक PS सुपरस्टार मी कृष्णा सातपुते यांना विनंती करतो त्यांनी थोडस मनोगत व्यक्त करावं. आज खरोखरच खूप आनंदी आहे मी, कारण पावसाळी स्पर्धा ही मी पहिल्यांदा खेळतोय म्हणजे या भागामध्ये. तसं मी ते पावसाळी टूर्नामेंट कधी खेळत नाही, परंतु मी धन्यवाद देतो विशालला की त्यांनी मला इथं बोलवलं खेळण्यासाठी. आणि MJ चषक जे आयोजक आहेत, मला वाटलं नव्हतं की कोल्हापूरमध्ये भागामध्ये एवढी चांगली टुर्नामेंट पावसाळी होत असेल, परंतु आज एक नंबर सक्सेस टुर्नामेंट झालेली आहे. आणि खरोखरच ग्राउंडचं आयोजन, विकेट, महत्वाचं म्हणजे लाईव्ह ठेवलेलं आहे टेनिस क्रिकेट.चं. तर ही टुर्नामेंट खरंच खूप सक्सेस झालेली आहे. खूप व्ह्यूज देखील आलेले असणार. आणि महत्वाचं म्हणजे माझा जो युट्यूब चॅनल आहे कृष्णा सातपुते ऑफिशियल, यांच्यावरती आज ब्लॉग सुद्धा मी शूट केलेला आहे पूर्ण ग्राउंडचा. तर खूप छान पद्धतीने ब्लॉग झालेला आहे. तर आज तुम्ही अपलोड करणारच आहे. तर मनापासून आभारी आहे. परत जेवढे मी आमचे फॅन्स क्लब इथं मॅच पाहण्यासाठी आज आले होते आणि मस्त प्रोत्साहित सगळ्यांना केलं. सर्व वासिक झालं, पप्पू रांगोळे झाले, जी बॅटिंग जी बघितलेली आहे. माझ्या 1-2 सिक्स असे लागले, परंतु चांगले लागले.
सर्वांनी मी जरा प्रॅक्टिस केली मंजुरी झाली तर ती रिकवर व्हायला खूप वेळ लागतो. त्यामुळे मी स्वतःला जपतो कारण माझं एक टार्गेट आहे की 2 ते 3 ISPL हे खेळायचं आहे मला. त्याच्यामुळे स्वतःला खूप जपतो. आणि खरोखरच आत्ताच राजस्थानमध्ये टुर्नामेंट झालेली आहे. परवा दिवशीच तिथं मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन 5 मॅच मध्ये जवळजवळ 280 रन्स केलेले आहेत मी तिथं. आणि खूप मजा आली. परत एकदा सर्वांचं मनापासून आभारी आहे मी या LG चषक आयोजकांचा आणि इथं आलेल्या सर्व प्रेक्षकांचं देखील. आणि ही आमचे संघ मालिक देखील यांचं सुद्धा मनापासून आभारी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आलेलो आहे. विशालला यांनी सांगितलं की कृष्णा सर इथं पाहिजे ग्राउंडवरती तर त्यांनी मला इथं त्यांच्या टीम मध्ये संधी दिली. त्यांचं मी मनापासून आभारी आहे. यानंतर विजयसिंह माने सरांनी खरंच खूप सुंदर बॅटिंग केली रबरवरला. जर सरांनी प्रॅक्टिस केली तर नक्की सर खूप सुंदर बॅटिंग करतील रबरवरला. माझी इच्छा आहे सरांनी रबरवरला कंटिन्यू खेळायची थोडी प्रॅक्टिस करा.